समोरच्या संघाला. आणि नक्कीच. ज्या आणि ज्या वेळेला एखादा फलंदाज दुखापतग्रस्त असतो त्याच्या वेळेला त्या वेळेला त्याची कामगिरी चांगली ठरली आहे. लान्स क्लुझनर एक मोठं उदाहरण आहे. त्यानंतर डीन जोन्स जे यावर्षी त्यांचं निधन झालं. चेन्नईच्या विकेटवर ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने सगळ्यात मोठी धावसंख्या भारताविरुद्ध उभारली, सगळ्यात मोठा चेस केला, ती ड्रॉ झालेली मॅच. त्या मॅचमध्ये त्यांचे जवळजवळ 5 ते 10 किलो वजन कमी झालं होतं त्या ग्राउंडवर. म्हणजे दुखापतग्रस्त असताना देखील सुरेख कामगिरी करतो. या वर्षीचा 2 वर्षातला सगळ्यात मोठा फलंदाज तुमच्या स्क्रीनवर आहे सध्या तरी. ऑफ तुमच्या खूपच बाहेर वाईट घोषित केलाय तो पंच शक्तिवेल सर. शक्तिवेल सरांबद्दल पण सांगायचं झालं तर ट्रॉम्बे अणुशक्तीनगर या विभागातील एक मोठा प्लेयर आहे. लहानपणी मी अणुशक्तीनगर कॉलनीमध्ये राहायचो, BRC कॉलनीमध्ये. आम्ही लहान असताना लालचंद राजपूत जे भारतीय संघाचे मुंबईच्या रणजी संघातील ते कर्णधार होते, अणुशक्तीनगरमध्ये राहायचे. त्यांच्यासोबत खूप क्रिकेट खेळलेले आहेत शक्तिवेल सर. मग अणुशक्तीनगर ट्रॉम्बे या विभागातील एक मोठं नाव आहे शक्तिवेल सर. आणि सध्या तरी घाटल्याचा सगळ्यात मोठा फलंदाज तुमच्या स्क्रीनवर आहे. आणि जर एका हाताने तो अशी फलंदाजी, एका हाताने फलंदाजी करणारा आपण किरण पवार पाहिला, एका हाताने फलंदाजी करणारा मकरंद सुर्वे देखील तुमच्यासमोर. सुरेख फटका कोणीच थांबू शकणार नाही. गोळीच्या चेंडू निघून जाईल. षटकारानंतर आणखीन एक लगावलेला अप्रतिम चौकार. नक्कीच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्याची एक वेगळी नांदी द्योतक एक मूर्तिमंत उदाहरण पेश करतोय. ज्या प्रकारचा त्याचा फॉलो थ्रू आहे आणि एखादा क्लास खेळाडू हात असतो की जसं आपण नेहमीच म्हणतो की त्याचा युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. त्याचं प्रमुख उदाहरण पेश करतोय. जरी बऱ्यापैकी इंजर्ड असला तरी सुद्धा आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी पॉवर प्लेमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र फॉलो थ्रू चांगला आहे. डिक्लेअरमध्ये प्रत्येक चेंडू मेरिटप्रमाणे खेळतोय. सुरुवात चांगली आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच या घाटल्यातील एक आकर्षक आणि ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक येतात तो खेळाडू अभि पहिल्या पॉवर प्लेमध्ये. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचते बघूया. ओहो, झेल सुटते. जीवनदान एक मोठी विकेट मिळू शकली असती तुम्हाला आणि तुमच्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा गळायला लागला असता. मगाशी संतोष सर म्हणाले त्याप्रमाणे असे फटके खेळताना तुमची जी ग्रीप आहे त्यासाठी जो उजवा हाताचा अंगठा आहे ती ग्रीप तुम्हाला फार महत्त्वाची घट्ट पकडावी लागते. आणि असे स्ट्रोक खेळताना ते बॅकलिफ बॉटम हँड जो तुम्ही वापरता तो फार महत्त्वाचा आहे. कदाचित म्हणूनच संतोष सर हा स्ट्रोक थोडा वरती गेला, कारण कदाचित ती ग्रीप अजून घट्ट असती तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलं असतं. धावसंख्या डिक्लेअरमध्ये एका धाव्याने एकूण धावसंख्या 15. षटकातील ह्या असं जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्यांचे संघ मालकांबद्दल पण सांगायचं. जयेश पाटील, सुशांत ठाकूर दोघंही खूप क्रिकेट खेळलेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दे विल बी बॅकिंग देअर प्लेयर्स. ते कायम सपोर्ट करत राहणार या ग्रीन टीमला. संडे सिक्सर्स जी संघ ऑस्ट्रेलियाचा एक आहे सिडनी सिक्सर्स, तसाच त्यांचाही देखील गणवेश देखील त्याच रंगाचा आहे. आणि हा संघ देखील याचे संघ मालक खूप पॉझिटिव्ह आहेत आणि सातत्याने सपोर्ट करत राहतील यांना पूर्ण लीगमध्ये. जरी त्यांचा निर्णय एखाद्या मॅचमध्ये 19-20 झाला तरी हे दोन संघ नायक किंवा संघ मालक असे आहेत की सातत्याने आपल्या संघाला सपोर्ट करत राहतील. संकेत करवंजे ऑन स्क्रीन, त्याला संधी मिळाली नाही मात्र तो पण एक मोठा सुपरस्टार आहे. विजयदुर्गा साईसागर आता एकविरा का मरुमाता संघातील खेळाडू. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. प्रथम फलंदाजी करताना संडे सिक्सर्स. जेडी फायटर्स विरुद्ध संडे सिक्स जे उशिरा प्रेक्षक GTC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जर स्क्रीनवर जुळले असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL घाटला क्रिकेट लीग पहिलं वर्ष पहिलं पर्व आणि प्रमुख आयोजक स्टार क्रीडा मंडळ तर सह आयोजक आहेत ते म्हणजेच BMW ज्यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम त्यातील दुसरी मॅच सुरू आहे. आणि संडे सिक्सर्स संघाने ज्या पद्धतीने आमंत्रित केलं जेडी फायटर्सने पहिली बॅटिंग करायला आणि बॅटिंग करताना जो एक आक्रमक पवित्रा ज्या बॅटिंगसाठी नेहमीच मानले जातात ते म्हणजेच एक वेगळ्या प्रकारचा त्यांचा क्लास आहे. मकरंद सुर्वे स्वतः लीड करतात आपल्या संघाला आणि जसं संतोष सर आत्ताच म्हणाले सुशांत सावंत, जयेश पाटील जे फार महत्त्वाचे ओनर आहेत जे नेहमीच आपल्या खेळाडूंना बॅक करतात. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. बॉलर अनुभवी बॉलर आहेत. राईट आर्म ऑफ द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज अजिंक्य. डावे यष्टीवरचा चेंडू थोडंसं ऑफ स्टंपवर गेले होते आणि यष्टीरक्षक परीक्षित गोलंदाजी करते संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. कारण पहिल्या षटकामध्ये
अभिच्या 15 धावा कुठल्यात आणि युवा खेळाडू आहे जो सोहम, ज्याला काहीतरी सांगतोय मकरंद सुर्वे की सोहम मगाशी युवा जे खेळाडू आहेत तुम्हाला देखील आपलं योगदान द्यायचं. मगाशी हर्षल शिगवण यांनी आपलं टॅलेंट दाखवलं. परीक्षित पुन्हा एकदा मोठा फटका करण्यासाठी गेले, चेंडू मिळत नाहीये, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताय, थोडंसं बांधून ठेवलंय आणि अनुभव आहे परीक्षित यांच्याकडे. त्यांना कल्पना आहे की अशा प्रकारचे युवा खेळाडू आहेत त्यांना जर आपण चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, अचूक नियंत्रण जर लाईन लेंथवर केलं तर निश्चितच ही पॉवर प्लेचं षटक निर्णायक होऊ शकतं. पुढचा चेंडू और पिच चेंडू लॉंग ऑनच्या वरून ओ वन हँडेड कॅच होऊ शकली असती, मात्र या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट झेल घेता घेता हातातून चेंडू निसटतोय. खेळाडू आहे लॉंग ऑफचा ज्याचं नाव आहे विशाल पांचाळ. एक मोठी निर्णायक षटकातील निर्णायक झेल होता, कारण या अगोदर सागरने एक अप्रतिम झेल डीप स्क्वेअर लेगला घेतला होता ज्यावेळेस अप्रतिम खेळाडू जो एक चांगल्या फॉर्ममध्ये त्याला बाद केलं होतं. संधी मिळते सोहम. परीक्षित यांचा पुढचा चेंडू जलद गतीने आपल्या खांद्याचा वापर केलेला आहे, एकावरच्या वरून डिक्लेअर मध्ये जातोय का नाही, लॉंग ऑफला आहे. एक धाव हे देखील आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्हाला एक धाव मिळत नाही आहे तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करा. तुमचा जो प्रमुख खेळाडू आहे मकरंद सुर्वे त्याला तुम्ही बॅटिंगला आणा, स्ट्राईकला, कारण जो जास्त फॉर्ममध्ये बॅट्समन आहे त्याला जास्त स्ट्राईक रोटेट करून तुम्हाला आणावं लागेल. एक स्लीप आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला रितेश, शॉर्ट मिड विकेटला सर्वेश, मॅडी आहे तर म्हणजे शॉर्ट वाईडिश मिड विकेटला मिड ऑफ. अकुटप्प्याचा चेंडू, व्हाट अ शॉट, अनदर बॅक ऑफ द लेन, बिग वन, मायटी ब्लू. एक चांगल्या प्रकारच्या फलंदाजाचं वैशिष्ट्य हेच आहे, चांगलं फुटवर्क पाहायला मिळतं. फक्त फ्रंट फुटला थोडासा पुढे गेला पाय, त्यानंतर कळलं की गुडलेन शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. आणि प्रदीप शिंदे जे एक या संघाचे कॅप्टन आहेत, संडे सिक्सर्स विरुद्ध जेडी फायटर्स या दोन संघांमध्ये सुरुवातीला सामना. जेडी फायटर्स बॅटिंग करताना संडे सिक्सरने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. आता मात्र प्रदीप शिंदे आपल्याला कव्हर पॉईंटला दिसत आहेत, स्वतः कर्णधार आहेत. स्लीपमधून आता तिथे येत आहेत. गोलंदाजीसाठी परीक्षेत ऑफ स्टंपवर चेंडू बाहेर जातोय. यस, पंचांचा इशारा, वाईड, अनदर वाईड. सो एक्स्ट्रा ॲडिंग इन द स्कोर. स्कोर मूव्स टू 24, 25. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात आहे. दुसरा पॉवर प्ले सुरू आहे जी स्वप्न व ड्रीम स्टार्ट हॅज बीन गिवन मकरन. आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. बऱ्यापैकी फुल लेन टाकला होता मात्र तो खेळण्याचा प्रयत्न होता आणि लिडिंग एज जाते. फाईन स्ट्रोक जातोय एका धावेसाठी. कधी कधी फटके आपण आपल्या रेंजमध्ये आवडतात त्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न करतो, मात्र लवकर टायमिंग होत नाही, कारण बॅट्स देखील आता वेगवेगळे आपण पाहतो. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 26. मंगेश कोळी यष्टीरक्षक हे देखील यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कामगिरी करणारे खेळाडू. कट्टा वॉरियर्स विरुद्ध युनिक स्मॅशर्स या आजच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये युनिक स्मॅशर्स या संघाने सहज पराभव केला, ज्यावेळेस सूरज पाटील ज्याने एक वेगळ्या आपली बॅटिंगचा नजराणा या सर्व प्रेक्षकांसमोर पेश केला. आणि स्टार क्रीडा मंडळ आयोजित या GCL 2021च्या पहिल्या पर्वातील पहिल्या दिवसातील पहिल्या मॅचचा महत्त्वाचं काम सूरज पडवळने केली. आणि सूरज पडवळला साथ दिली ती म्हणजे हर्षल शिगवण याची. दुसऱ्या ओव्हरमध्ये जी सुरुवात केली होती त्यानंतर सूरजने आपला क्लास दाखवला आणि चांगल्या प्रकारे शेवट केला, ज्यावेळेस युनिक स्मॅशर्सचे कर्णधार कपिल खाडे आणि ओनर सुधा गायकवाड निश्चितच आनंदित असतील. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी पहिले 2 पॉवर प्लेच्या ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या 26. गोलंदाजी करण्यासाठी साई, स्ट्राईकला मकरंद आणि सोहम या दोघांमध्ये चर्चा होते की कशा प्रकारची आपली बॅटिंग होणं गरजेचं आहे. 13ची स्टार्ट आपल्याला प्रत्येक षटकामागे सरासरी मिळालेली आहे आणि अशा प्रकारची जर 10-11ची सरासरी पुढे गेली तर 40 धावा. काहीतरी पाणी घेऊन जायचं. व्हॉलेंटियर्स जोपर्यंत दोन्ही अंपायर किंवा आतून आपल्याला स्पष्ट संकेत दिले जात नाही त्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे आणि डायरेक्ट आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. तुम्हाला पाणी प्यायचं असेल किंवा तुम्हाला बॅट चेंज करायची असेल, एनिथिंग एल्स, पहिल्यांदा तुम्हाला कन्फर्म करावं लागेल कमिटी मेंबर्स, त्याचप्रमाणे अंपायरकडे. त्यानंतर
मकरंद त्याला जर त्रास होत असेल तर त्याला थोडं तुम्ही बसवा आणि त्यानंतर दुसऱ्या बॅट्समनला येऊ द्या, कारण पहिली खेळाडूंची काळजी घेणं गरजेचं आहे. पहिलं आपलं निश्चितच शरीर आवश्यक आहे. आपल्याला कल्पना आहे की फार महत्त्वाचं आहे आपलं शरीर आपल्यासाठी, त्यामुळे नाजूक गोष्टी मगाशी देखील संतोष सरांनी उल्लेख केला की कशा प्रकारे काही इंजर्ड खेळाडू असतात की ज्याने आपली कामगिरी बजावली. डीन जोन्स मात्र आपल्याला आठवतं वेस्ट इंडिजमध्ये देखील जम्बो अनिल कुंबळेने ज्यावेळेस त्यांच्या जबड्याला त्रास झाला होता त्यावेळेस देखील त्याने निश्चितच ते बांधून एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी केली होती आणि मॅच एका वेगळ्या स्थितीमध्ये घेऊन गेले होते. आणि 2011चा वर्ल्ड कप युवराज सिंगने आपल्याला जिंकून दिला, त्याची तर एक आगळी वेगळी अशी इतिहासातली कहाणी आपण म्हणू शकतो की जे स्वप्न 2007ला भंगलं होतं, ज्यावेळेस वेस्ट इंडिजमध्ये संघ पराभूत झाला विरुद्ध बांगलादेश, त्यानंतर श्रीलंकेबरोबर. त्यानंतर सगळे स्टार खेळाडू होते, गांगुली होते, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सर्वांनी एक वेगळ्या प्रकारचा निश्चय केला की 2011चा वर्ल्ड कप निश्चित भारतात होणार आणि त्या वर्ल्ड कपसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. 2007चा वर्ल्ड कप तर आपल्या हातून गेलेला आहे, मात्र ते दिवस आपल्याला आणायचे आणि तो निश्चितच दिवस सक्सेस झाला. थोडा आजी साईडने जा, पुढचा चेंडू ऑन साईडला, मात्र सोहम मिस फिल्डिंग होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करायचं असतं बघा, ते स्वप्न 2007ला पाहिलं होतं, ते 2 एप्रिल 2011ला पूर्ण केलं. आणि सचिन तेंडुलकर सरांनी देखील त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारची बॅटिंग केली होती. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ग्राउंडवर अगेन्स्ट आफ्रिका किंवा इंग्लंडच्या मॅचमध्ये. आणि हे असतात यावेळेस खऱ्या अर्थाने काही चुकांनंतर काही खेळाडू तयार होतात आणि मकरंद देखील त्या ताकदीचा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये बदल होते, पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर स्ट्राईक करता येतो म्हणजे साई. पुढचा चेंडू साईचा, आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर, ओव्हर पिच चेंडू मिळाला, पट्ट्यामध्ये ज्याला म्हणतात समोर टाकला आणि या प्रकारच्या चेंडूंची मकरंद अक्षरशः कत्तल करतो. त्या पद्धतीने डीप मिड विकेटच्या वरून षटकार. आणि या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम ऑर्गनायझर, स्टार बॅट्समन प्लेइंग, जसं म्हणतात ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अनदर स्टार इज ब्राइटिंग. एक वेगळ्या प्रकारचा तेजस्वी ओजस्वी असा खेळाडू आपला वेगळा क्लास दाखवतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. पहिला चेंडू शॉट पूल केला, ओव्हर पिच चेंडू, त्याला देखील बाहेर फेकून दिलं, समोर टाकला, हाफ फॉली घेतली होती मात्र कव्हरला नाही. बऱ्यापैकी जो बॉडी बॅलन्स चांगला होता, फॉलो थ्रू अप्रतिम होता आणि चेंडू डीप मिड विकेटच्या वरून अजून एक षटकार. धावसंख्या हा जर बॅट्समन अजून 1-1.5 ओव्हर उभी राहिले तर निश्चितच हा बॅट्समन जो 50च्या निश्चित 50शी गाडू शकेल धावसंख्येची 33. आता मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, वेगळी ॲक्शन आहे गोलंदाजी, कारण जवळ आल्यानंतर त्या प्रकारची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. ॲडम डेल असे गोलंदाज होते ऑस्ट्रेलियाचे, ज्या पद्धतीने आल्यानंतर त्यांचं ते वेगळ्या प्रकारची नंतर ते वेगळी गोलंदाजी करू लागले. परंतु पहिल्यांदा आले त्यावेळेस त्यांच्या प्रकारे एक जलद गती गोलंदाज नाही तर मध्यम गती, असं कित्येक जणांना पाहिलं. 1996च्या वर्ल्ड कपला आपण पाहिलं की कशा प्रकारे जयसूर यांनी ती बॅटिंग केली आणि मनोज प्रभाकर यांनी रिटायर्ड घेतले होते फिरोजशाह कोटला दिल्लीच्या मैदानावर. पुढचा चेंडू, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, कम्प्लिटली मिस करतोय. आता थोडंसं जलद गतीने टाकलेलं होतं, खांद्याचा वापर चांगला करतोय आणि हे आवश्यक आहे. एखादा गोलंदाज जेव्हा फलंदाज मकरंदसारखा उभा असेल, त्याच्या पदलालित्याचं देखील तुम्हाला विचार करावा लागेल. टेम्परामेंट काय, फुटवर्क काय आहे, त्याची रेंज काय आहे, त्याच्या शरीरावर जर आपण आक्रमण गोलंदाजी केली तर आपल्याला मिड विकेट, स्क्वेअर लेग, एखादा वाईडिश मिड विकेट घ्यावा लागेल का, आणि अशा अनुषंगाने एक ट्रॅप तयार करावा लागेल. मात्र चांगली बॅटिंग करतोय मकरंद. धावसंख्या 35. पुन्हा एकदा, आता मात्र या ठिकाणी गोईंग आउट ऑफ द बाग, द बिग वन, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग, मॅग्निफिकंट स्ट्रोक, 6 रन्स, 41. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्वतःच्या वैयक्तिक जर आपण पाहिल्या तर 4 उत्तुंग षटकार, एक चौकार, आपली झंझावाती खेळी या ठिकाणी. दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे, मात्र कुठेही जाऊ नका. जे GTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक बघत असाल तर तुम्ही पाहताय एक जबरदस्त इनिंग JD फायटरसाठी. तो फाईट करताना मकरंद सुरू आहे, आपल्या वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 41. नॉन स्ट्राईकला युवा खेळाडू अंडर 22 सोहम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. साई पुन्हा मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये उंच जातोय, त्या ठिकाणी येतोय तो म्हणजेच परीक्षित आणि सेकंड अटेम्प्ट गॉन.
विकेट महत्वाची होती, ती महत्वाची विकेट देतो साई. संघाची गरज होती ती पूर्ण करतोय. प्रदीप शिंदे देखील खुश होतील, कारण याच विकेटसाठी जी गरज होती ती महत्वाची विकेट मिळालेली आहे. आणि आता संघाला कमबॅक करावं लागेल. म्हटलं होतं की अजून 1-1.5 ओव्हर थांबला मकरंद, तर मक्याकडे ज्या प्रकारची बॅटिंग स्टाईल आहे तो तुम्हाला 50-60च्या निश्चितच दिशेने घेऊन जाऊ शकतो. आणि या पद्धतीने बाद झाल्यानंतर आता मात्र येणारा जो नवीन फलंदाज असेल शंतनू. जर आपल्याला क्रिकेट आवडत असेल, घाटला क्रिकेट लीग आवडली असेल, मकरंदसाठी मित्रांनो टाळ्यांचा अजिबात आवाज आलेला नाही. जाळ्यांचा आवाज अजून येत नाहीये मित्रांनो. फॅन्टॅस्टिक इनिंग्स. एक विशेष पुरस्कार असणार आहे. जर पहिली हाफ सेंचुरी लगावली गेली असती तर महेश पालव यांच्यातर्फे 2000 रुपयांचा विशेष पुरस्कार असणार आहे. घाटला क्रिकेट लीगमध्ये पहिली हाफ सेंचुरी मारणाऱ्याला. तर मकरंद सुर्वे अगदी जवळ आले होते. महेश पालव यांच्याकडून एक विशेष पुरस्कार असणार आहे. जो पहिली हाफ सेंचुरी मारेल या स्पर्धेत, मकरंद अगदी जवळ आला होता, त्याच्यासाठी विशेष पुरस्कार 2000 रुपयांचं महेशजी पालव यांच्याकडून. धावसंख्या 41. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. थोडीशी नवीन रणनीती, नवीन डावपेच, नवीन प्लॅन, नवीन योजना. या नवीन योजनेचं रूपांतर बघूया कोणत्या गोष्टीने पुढे घेऊन जातील. कारण तिसऱ्या षटकातील ओव्हर 1-2-3 ओव्हर संपलेले आहे. तिसरं षटक आणि 3 ओव्हरनंतर धावसंख्या 41. थँक्यू सर. तर या स्पर्धेबद्दल ज्यांना ज्यांना माहीत नाही, कारण मलाही देखील थोडंसं कमी समजतं लीग क्रिकेट म्हणजे काय, की नेमकं काय केलं आहे. घाटला क्रिकेट लीग म्हणजे काय आहेत, 8 संघ, आपण 8 मालक घेतले. IPL ऑप्शनसारखे 8 मालकांना 16 संघ, 15 खेळाडू ते एका संघात घेण्याची मुभा दिली. आपण ऑप्शन लिलाव केला गेला आणि प्रत्येकाला 15-15 खेळाडू घेण्याची मुभा दिली गेली. त्यात अंडर 22चे खेळाडू, काही बॅट्समन, काही बॉलर, काही A ग्रेडचे प्लेयर्स, काही B ग्रेडचे बॉलर, काही B ग्रेडचे बॅट्समन यांचा एक कॉम्बिनेशन घेऊन प्रत्येक संघ मालकाला 15 की 15 खेळाडूंची आपण मुभा दिली. आणि त्यानंतर काय केलं आहे की यांचे 2 गट पाडले गेले, ग्रुप A आणि ग्रुप B. आणि ग्रुप Aचे 4 संघ आज खेळत आहेत. त्या 4 संघांना प्रत्येकाला एकमेकांशी लढायचं आहे. म्हणजे एखादा संघ असेल या ग्रुप A मधला, तर त्याला इतर 3 संघांबरोबर एक मॅच खेळायच्या. म्हणजे प्रत्येकाला 3 मॅचेस खेळायला मिळतील प्रत्येक ग्रुपमधून. म्हणजे 3 मॅचेस खेळल्यानंतर ज्या संघाचे जास्त गुण होतील, म्हणजे सोपं गणित आहे की जर तुम्ही मॅच जिंकलात तर तुम्हाला 2 गुण मिळतील, मॅच बरोबरच सुटली तर 1 गुण मिळेल. कंपल्सरी चेसिंगचा भाग आपण लीग स्टेजेसमध्ये नाही ठेवणार आहोत. आणि जर सेमीफायनलमध्ये मॅच गेली तर तिकडे आपण सुपर ओव्हरची एक मुभा ठेवणार आहोत की तिथे धावा समसमान झाल्या की तेव्हा आपण नॉकआउट राऊंड्समध्ये आपण तिकडे प्रीतम मस्के सुपर ओव्हर ठेवणार आहोत, राईट. तर या गोष्टी तुम्हाला सांगतो की आता एक मॅच जरी अनिकेत पावसकरचा संघ पराभूत झाला असला तरी त्यांच्याकडे अजून 2 मॅचेस जिंकण्याची संधी आहे. समजा असं झालं की एखाद्या संघाने सगळ्याच मॅचेस जिंकल्या 3च्या 3 आणि जे इतर 3 संघ आहेत त्यांनी एकमेकांना पराभूत करून एक मॅचमध्ये विजयी झाले, तर आता काय करायचे, 2 संघ क्वालिफाय व्हायचे. एक संघ क्वालिफाय होईल ज्यांनी 3 सामने जिंकला आणि इतर 3 संघांमध्ये ज्याचा रन रेट चांगला तो संघ मात्र त्याला आपण पुढे चाल देऊ किंवा तो नॉकआउट राऊंडसाठी क्वालिफाय होईल. तर 41 धावा शंतनू, रेल्वे लोकोमोटिव्ह ड्रायव्हर, आपल्या संघाची स्टेअरिंग कशी करतोय ते पाहायचं आहे. चेटूज बॅटची कड घेऊन ओव्हर टू यू सर. नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट लीगचं स्वरूप आहे या स्पर्धेचं. दोन ग्रुपमध्ये आहेत, 4-4 संघ, एकूण 8 संघ खेळत आहेत आणि प्रत्येकाला 2 नाही तर 3 मॅच खेळण्याची संधी मिळेल. ऑन साईडला पिचिंग होतं, मिडल लेग स्टंपवरचं, त्याला दिशा देतो शंतनू. शंतू देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मात्र सोहम अंडर 22 बघा, छोटा पॅक बडा धमाका, जे अगोदर लक्ष्मीकांत नंतर हर्षल शिगवण यांचा क्लास पाहायला मिळाला. आणि अंडर 22 जे बॉलर बॅट्समन यशस्वी ठरतील त्या संघाला ॲडव्हान्टेज राहील. आता मात्र बघा, नाव घेतलं मात्र उंच टोल होतोय, खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद गॉन. सोहम एक मोठा फटका खेळण्यासाठी गेले, स्वप्नीलच्या हातामध्ये झेल देऊन खेळाडू बाद होतोय, दुसरा यश मिळतंय. बघा सर, ज्यांनी कॅच घेतली ना त्या खेळाडूवर ॲक्च्युली ऑप्शनला बऱ्याच जणांचा प्रश्न होता की याला बोली का नाही लावली गेली. ती प्रदीप शिंदेची स्ट्रॅटेजी होती याला बेस प्राईजला घ्यायची. एक जबरदस्त प्लेअर आहे बघा, कुठलाही बाकीचा क्षेत्ररक्षक गडबडला असता, कारण 2 खेळाडूंमध्ये ॲक्च्युली कॉर्डिनेशन झालं नव्हतं, मात्र त्यांनी व्यवस्थितपणे कॅच घेतली. म्हणूनच हा प्लेअर प्रत्येकाचा मोठा प्रश्नचिन्ह होता की स्वप्नील का नाही,
पण स्वप्नीलला टीममध्ये घेण्यासाठी ते कॅप्टनची स्ट्रॅटेजी होती. स्वप्नीलसारखा खेळाडू प्रत्येक संघात प्रत्येकाला हवा असतो. स्वप्नीलने एक जबरदस्त कॅच घेऊन हे मात्र सिद्ध केलं आहे की का त्याला एक सगळ्यात चांगला खेळाडू म्हणून गणलं जातं. नक्कीच, आणि असे खेळाडू आवश्यक आहेत, बॅटिंग करणारे देखील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कित्येक वेळा आपण पाहिलं की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आपल्या संघासाठी किती महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकतो. कट्टा वॉरियर्स आणि जेडी फायटर्स आज पुन्हा तिसरा जो सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर संडे सिक्सर्स युनिक स्मॅशर्स गोलंदाजसाठी सज्ज होते. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू खेळायचा होता बघा, कव्हरला मात्र बॅटची खालच्या बॅटच्या कडेला लागला चेंडू, कारण पूर्णतः तयार नव्हते या स्ट्रोकसाठी शंतनू स्ट्राईकला आहेत. 9 स्ट्राईकला नवीन फलंदाज आलेत दिपेश, आणि या दोघांवर जबाबदारी असेल. जी सुरुवात एक चांगली करून दिली, ड्रीम स्टार्ट दिली आहे सोहम आणि मकरन सुर्वे, त्याच्यावर आता एक वेगळ्या प्रकारचा सुवर्ण कळस या ठिकाणी तयार करले, जो पाया मजबूत करून दिलेला आहे. मात्र या ठिकाणी आता एक वेगळ्या प्रकारचा मनोरा तयार करावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय विशाल पांचाळ ओव्हर द विकेट. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू सीमा पार, अजून एक षटकार बघा. बॅटिंग विकेट झालेली आता नंदनवन पॅराडाईज बॅटिंग विकेट फॉर द बॅट्समन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता मात्र या ठिकाणी तुम्ही चांगल्या टप्प्यावर केलीत गोलंदाजी, तर बॅट्समनला थोडंसं तुम्ही बांधून ठेवू शकता, वेसण घालू शकता. अन्यथा ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, समोरचे चेंडू बाहेर जाणार आहेत, आणि दुपारच्या सत्रामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे जास्त षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतील, कारण सकाळच्या सत्रामध्ये जास्त हवेचा तेवढा वेग नाही आहे ज्या पद्धतीने हवा आणि वारा आपल्याला आता पाहायला मिळतोय. आणि जर त्या टप्प्यावर गोलंदाजी मिळाली तर बॅट्समन वाट पाहतील आणि फेकून देतील. अजून एक चांगला षटकार शंतनूच्या बॅटमधून. आता मात्र चांगला चेंडू, थोडासा गुड लेन तोडून आतमध्ये आणतायत यष्टीरक्षक मंगेश कोळी. हा देखील जबरदस्त आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. 4 ओव्हर कंप्लीट, धावसंख्या 49. या ओव्हरमध्ये 8 धावा, म्हणजे हे एक चांगलं षटक पाहायला मिळते. आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये अभिने 15 धावा दिल्या होत्या. परीक्षेचं दुसरं ओव्हर जी फार आपल्याला महागडं षटक पाहायला मिळालं होतं बऱ्यापैकी, जे तिसरं षटक साईने टाकलं, 2 षटकार. आणि आता 4 ओव्हर 49, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. एक जबरदस्त बॅटिंग करणार आहे विशाल. 49. तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होते. त्यात कॅमेरामन्स आपण 2 प्लेस केलेत. एक लॉंगॉनच्या दिशेने असणारे प्रवीण कॅमेरामन थोडा सध्या आराम करत आहेत, मात्र चेंडू टिपण्याचं काम अगदी व्यवस्थितपणे करतात. पुण्यवर्धन आणखीन एक असतात मुव्हिंग कॅमेरावाले आपल्या स्टेजवर आहेत. त्याचसोबत मिक्सर असणारे ते तेजस भोईर. GTCचं सध्या तरी जे प्रक्षेपण होतं आहे त्याची जी HD रेझोल्युशन क्वालिटी आहे किंवा साऊंड क्वालिटी अतिशय उच्च दर्जाची. तर एक चांगली टीम, एक यंग टीम, तेजस भोईर, पुण्यवर्धन, आणि जे आरामात जिथे दिसत आहेत बसलेले ते समोरचे प्रवीण सर आणि गणेश देखील त्यांच्यासोबत. नक्कीच प्रवीण, गणेश भगत, तेजस भोईर, पुण्यवर्धन खिल्लारे, हे सर्व GTCचे लाईव्ह ची सर्व मंडळी अप्रतिम कामगिरी करताना आमच्याबरोबर संतोष मिठभावकर सर आहेत. या घाटला आणि चेंबूरमधील असा व्हॉइस जो आज निश्चितच वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्रिकेटला देखील ऐकायला मिळतो, आणि त्यांच्याच माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची ह्या ठिकाणी करण्याची संधी देखील आम्हाला समालोचन करण्याची मिळते. स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय साई. फुलटॉस चेंडू मिस टाइम करतोय, मात्र चेंडू होते मिड विकेटला. नवीन फलंदाज दिपेश, आणि मगाशी म्हटलं साईला 2 ओव्हर टाकण्याची संधी मिळते, आणि दुसरी ओव्हर टाकताना साईने हाच विचार करायचा की पहिल्या ओव्हरमध्ये माझ्याकडून काय चुका झाल्यात, कारण 2 षटकार गेले होते. 6, 12, 13, 14, 15 धावा त्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 50, ब्रिंग्स ऑफ 50. बघूया उर्वरित अजून जी षटकं आहेत यापैकी 5वं षटक सुरू झालेलं, म्हणजे 11 चेंडूमध्ये किमान 25 धावा काढण्याचे मानस मनोदय तयार करावा लागेल बॅट्समन शंतनू आणि दिपेशला, जेणेकरून एक बऱ्यापैकी धावा होऊ शकतात. 70-75. साई फुलटॉस चेंडू लवकर बंद केला बॅटचं तोंड, आणि ज्या पद्धतीने स्वप्नीलकडे 1 बाउन्स 1 धाव. पूर्ण जर फॉलो थ्रू झाला असता तर कदाचित त्या वेगाबरोबर चेंडू निघून गेला असता हवेच्या, मात्र लवकर फक्त त्याला पंच म्हणतात आडव्या पट्ट्याने, त्या पद्धतीनेच बॉक्स ग्रेडमध्ये आपण अशा प्रकारचे स्ट्रोक पाहतो. लवकर जो रोल केला होता बॅट थोडंसं शंतनूने. धावसंख्या पुढे सरकते 51. स्ट्राईकला दिपेश. साई फुलटॉस चेंडू
अलॉंग विथ द कार्पेट खेळला फटका चेंडू होते तो म्हणजेच मिड विकेटला एक धाव कॉल करतोय 2 धावांसाठी बघूया रनआउटची संधी मिळते का नाही डेंजर एंडला धावत होता चांगला कॉल केला होता आणि या 2 धावांनी धावसंख्या 53 एक मोठी धावसंख्या करण्याचा मानस मनोदय निश्चितच दोघांच्या मनामध्ये आहे एक महत्वाकांक्षा आहे की बघूया पहिला दिवस आहे GCL विजेता कोण ठरणार डाव्या बाजूला आपण ट्रॉफी बघतोय 2007 ला जो पहिला T20 वर्ल्ड कप झाला अशाच प्रकारची ट्रॉफी आपण पाहिली होती ओव्हर द विकेट साई पुलटा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा पार षटकार उत्कृष्ट पहार आणि चेंडू सीमा पार एक जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय ही बॅटिंग आवश्यक आहे एक सुंदर असा फटका बनवला दीपेश सांगतोय दीपेशला शंतनू की धावसंख्या ज्या स्थितीमध्ये पुढे आता मात्र बॉबी जॉर्ज अंजू बॉब जॉर्जी ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारची उडी मारली त्या पद्धतीने आता मात्र या ठिकाणी धावसंख्येने उडी मारलेली आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 59च्या घरात धावांची गरज आहे मात्र या ठिकाणी साईला कुठेतरी थांबवावं लागेल प्रदीप शिंदेच्या संघाला या ठिकाणी एक वेगळा अडथळा तयार करावा लागेल स्टॉप करावा लागेल गोलंदाजीसाठी साई पुढचा चेंडू हा देखील फ्लॅट षटकार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने ओ हो आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने हा षटकार स्कोरर धावसंख्या 65 उभी राहण्याची स्टाईल बघा दीपेशची अतिशय फटकार बॅक टू बॅक 2 षटकार पुढचा चेंडू साई आता मात्र खाली राहतोय बघूया एकदा पूर्ण करतोय जोपर्यंत डीपरला स्वप्नील पोहोचतोय एक धावांसाठी परतोय दुसऱ्या वेळी जातोय का मिसफिल्डिंग होते 2 धावा पूर्ण होत आहेत प्रेशर आणतायत क्षेत्ररक्षकांवर दोघंही धावसंख्या 67 स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग दुसऱ्या मॅचचा हा आपण एक वेगळा शुभारंभ पाहतोय पहिली इनिंग सुरू आहे जेडी फायटर्स बॅटिंग करत आहेत विकेटवर उभे आहेत शंतनू आणि दीपेश धावसंख्या थँक्यू सर थँक्यू सॉरी प्रवीण जरा कॅमेरा पुण्यवर्धनकडे घ्या तुमच्या स्क्रीन नाही पुण्यवर्धन तू राहू द्या सगळ्या घाटलेकरांना एक विनंती आहे की बघा तो चेंडू त्याच्याकडे येत होता कॅमेरामॅनकडे आणि त्यांनी तो आजूबाजूला झाला नाही आपला कॅमेरा पकडून राहिला त्यांनी तो चेंडू टिपत राहिला आणि चेंडू त्याच्या तोंडावर येऊन लागला पण त्यांनी आपलं काम सोडलं नाही त्या कॅमेरामॅनसाठी जरा घाटल्याकडून एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येत नाही या मित्रांनो टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत कारण हे घाटल्यातून मिळतं प्रत्येकाच्या कामगिरीला दाद मिळते आणि या छोट्या वयात देखील आपलं काम किती जबाबदारीचं आहे प्रत्येक काम कसं जबाबदारीने करावं कामाप्रती निष्ठा कशी असावी ती त्याचं उत्तम उदाहरण आणि घाटल्यात प्रत्येक चांगल्या कामासाठी थाप मिळते कॅमेरामॅनला कुठे शाबासकी मिळत नसेल आपल्या घाटल्याच्या मैदानात मिळते थँक्यू सो मच पुण्यवर्धन अशाच पद्धतीने जर कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत राहिलो तर यश आपल्याला निश्चित मिळतं GTC वेल्डन मात्र संडे स्टारनी हा चांगला निर्णय घेतलाय परत एकदा गोलंदाजी दिली ती परीक्षितला ओव्हर टू यू सर नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत परीक्षित यांच्याकडे अनुभव आहे पुण्यवर्धन हेड्स ऑफ यू एक अप्रतिम कामगिरी आपल्या खेळावर जसं आपण प्रेम करतो तसं आपल्या कार्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणारा पुण्यवर्धन आता मात्र फटका चुकलेला मात्र डीपला स्वप्नील त्या ठिकाणी आहे आणि या दोघांकडे ती क्षमता आहे दोघंही बिग हिट करू शकतात परीला देखील माहीत आहे परीक्षित या स्थितीमध्ये आपल्याला कोणती गोलंदाजी करायची आहे काय करायचं आहे बॅट्समनचा फुटवर्क काय आहे त्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय स्ट्रायकर एंडला हिमांशू नॉन स्ट्रायकर ज्या एंडला आपण पाहतो शंतनू आणि आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर वाडो शॉट गगनचुंबी षटकार अतिशय लॉंगेस्ट षटकार आजच्या दिवसातील दीपेशच्या बॅटमधून परीक्षितची गोलंदाजी निष्प्रभ ठरवतोय आणि दाखवून देतोय पुन्हा एकदा कि यस बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह शंतनु जिस तरह की बल्लेबाजी कर रहे थे लेकिन दीपेश वहां पर ज्वाइन कर रहे हैं पहले बल्लेबाजी की थी मकरन सुरवे ने और अब दीपेश यहां पर वापस लौट चुके हैं धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 74 what a batting what a knock this has been playing for JD fighters जसं म्हणतात जिंदगी है तो मंजिल है तो ख्वाब है
प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये जे बसलेले खेळाडू आहेत, खेळाडू कक्ष, श्यामराजे मंच, त्या सर्वांना विनंती करतोय प्रेक्षकांना आपला मास्क परिधान करा. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जागा बनवतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने उत्तुंग फटका, खेळाडू त्या ठिकाणी येतोय. बाद गॉन. एक जबरदस्त इनिंग खेळतोय दीपेश. ज्यासाठी त्याला वरती पाठवलं होतं ती कामगिरी पूर्ण करतोय. चला मी विनंती करतोय त्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहेत प्रत्येकाने आपला मास्क परिधान करायचं आहे. मैदानाच्या सर्व बाजूला असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती. धावसंख्या वैयक्तिक केलेल्या आहेत 23 आणि चेंडू खेळला होता केवळ 8 चेंडूमध्ये 23 धावा. नवीन बलंदाज येतोय बॅटिंग करण्यासाठी शंतनू बरोबर. दीपेश बाद झाल्यानंतर सर्वेश. 1 2 3 4 5 ओव्हर झालेलं आहे. 6वं षटक जे निर्णायक सुरू आहे. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणि आता मात्र अजून एक उत्तुंग षटकार शंतनूच्या बॅटमधून. वाईडिश मिड विकेटच्या वरून षटकार. बिग वन. सुरेख सुंदर असा फटका. धावसंख्या 80. सर्वेश मात्र या ठिकाणी बॅट्समन बघा जसं म्हणतात की यदि अधर्मस्य, आपण नेहमीच म्हणतो यदा इदे अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी बॅट्समन बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लेग स्टंपवर. अजून एक गगनचुंबी षटकार. शेवट गोड केलेला आहे. 86. 87 टू विन. मी म्हटलं होतं 70-74च्या घरामध्ये जातील का, मात्र यांना 86. 87 धावांची गरज. एक वेगळा झंझावत ज्वाला, एक ऊर्जा स्रोत घेऊन आले होते जी सुरुवात मकरनने दिली होती. थँक्यू सर, थँक्यू. बघा आणखीन एक सर तुम्हाला इंटरप्ट करतोय. शंतनू त्याच्या घरी आजारी एक व्यक्ती आहे आणि हे पाहायचं आपल्याला. बघा त्याला कॉंग्रॅच्युलेट. एक घरी आजारी व्यक्ती आहे, रेल्वेमध्ये लोकोमोटिव्हचं काम करतोय. शंतनूच्या इनिंगसाठी, दीपेशच्या इनिंगसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. घरी आपल्या कुणीतरी आजारी असताना देखील आपल्या संघासाठी उतरणं आणि चांगली कामगिरी करणं खरंच कौतुकास्पद. थँक्यू सर. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आहे जी बॅटिंग ऑर्डर त्यांची पाहायला मिळाली. सोहमने देखील आपला क्लास दाखवला. त्याने असं दाखवून दिलं नाही की अंडर 22 छोटा बच्चा जान के कोई आंख दिखाना दे. मात्र छोटे नाहीत, अंडर 22 म्हणजे बऱ्यापैकी जसं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मात्र या ठिकाणी तर दाखवून दिलेलं आहे की आमच्यामध्ये असलेली गुणवत्ता. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये एक युवांसाठी देखील एक वेगळ्या प्रकारची इथे मॅच होईल. आणि मगाही देखील संतोष सर म्हणाले या ठिकाणी की लक्ष्मीकांत चव्हाण जो खेळाडू होता तो देखील अंडर 21चा या परिसरातील एक कॅप्टन आहे. एक मोठी इनिंग 87 धावा करायच्या 87 मोठं आव्हान आहे. मात्र हे आव्हान पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल. स्टार क्रीडा मंडळ आयोजित GCL घाटला क्रिकेट लीग 2021 पहिलं वर्ष पहिलं पर्व, एक वेगळी नवीन संकल्पना आपण पाहतोय. शाखा अधिकारी विनय शेट्टे आणि त्यांची सर्व टीम, इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्टार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, सह आयोजक ब्लॅक अँड B&W यांचं देखील फार मोठं योगदान. आणि यांच्या माध्यमातूनच अथक प्रयत्नाने या सर्व जवळजवळ 125 टीम्समधून हे खेळाडू 8 टीम्स आपल्याला मिळाल्या. मगाशी संतोष मिडबावकर सरांनी सांगितलं की 2 ग्रुपमध्ये आहेत, 4 टीम, प्रत्येकाबरोबर 3 मॅच खेळणार. जरी पहिली मॅच तुम्ही हरलात तरी तुम्हाला उर्वरित 2 मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन जिंकून पुन्हा एकदा सेमीफायनल खेळण्याची संधी मिळेल. मात्र बघूया सेकंड इनिंगमध्ये या 87 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील. काय वेगळं पण करावं लागेल ते म्हणजे संडे सिक्सर संघाला. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक के उस पार सेकंड इनिंग. धावांची गरज 87. संडे सिक्सर्स. कट्टा वॉरियर JD फायटर्स यानंतरचा होणारा पुढील सामना असेल. मात्र JD फायटर्स खेळत असल्यामुळे त्यांना पुढील मॅचचा टॉस आपण त्यांची मॅच झाल्यानंतर करणार आहोत. त्यामुळे ओनर JD फायटर्स आणि कट्टा वॉरियर्स दोन्ही संघाच्या ओनर्सना विनंती करतोय. ओनर सत्यवान पांचाळ आणि प्रणय शिंदे, त्याचप्रमाणे JD फायटरचे जिगर दाबी किंवा अमोल लिंगायत, आपणास विनंती करतोय की आपण संतोष मिडबावकर सरांना भेटायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. धावांची गरज 87 टू विन संडे सिक्सर्स. पहा जर तुमची मॅच सलग असतील तर तुमचा एक एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल, तो प्लेइंग 11मध्ये नसला तरी चालेल. नाणेफेकी करता त्याला तिथे पाठवणं बंधनकारक आहे. इनिंग्सच्या मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत आणि जरी तुमचा कर्णधार नसला, दुसरा एखादा खेळाडू असला तो प्लेइंग 11मध्ये नसला तरी हरकत नाही, निर्णय राखून ठेवला तरी चालेल. कारण तुमच्या सलगच्या मॅचेस या मॅचच्या निर्णयावर अवलंबून जर तुमच्या पुढच्या मॅचचा निर्णय असेल तरी देखील ते चालेल. मात्र नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे.
तर या इनिंग्सच्या मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण यायचं जेडी फायटर्सचा संघ जर खेळत असेल तर त्याचा ओनर किंवा एखादा अतिरिक्त खेळाडू हा टॉस करता आला तरी चालेल. तर कट्टा वॉरियर्सचा कर्णधार इथे आलेला आहे. जेडी वॉरियर्स जिगर धाबी आपला एक प्रतिनिधी किंवा आपण स्वतः इथे आलात तरी चालेल. या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर धमाकेदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा सगळ्यात मोठा सुपरस्टार कोणी असेल तर ती खेळपट्टी. त्या खेळपट्टीवर घेतलेली स्टारच्या प्रत्येकाने जी मेहनत आहे त्यात अगदी लहान मोठे, त्यात प्रणयनी भुस्सा टाकण्यापासून असू दे, एखाद्याने रोलर आणण्यापासून असू दे, माती टाकण्यापासून असू दे, प्रकाश बेरे, सयाजी पाटील, इतर मंडळी, प्रसाद धनवडे किंवा ही इतर सगळीच मंडळी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्याचं अगदी मनापासून कौतुक करावं असं वाटेल. कारण खेळपट्टी सुपरस्टार झाली आहे. कारण हे दुखापतग्रस्त दोन खेळाडू असताना देखील त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ती एक म्हणजे दीपेश आंग्रे आणि दुसरा म्हणजे मकरंद. दीपेशचा खांदा उतरलाय आणि मकरंदचं एक बोट खूप दुखापतग्रस्त आहे. अशा अवस्थेत देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. जसं म्हणतो ना की जखमी शेर ज्यादा खतरनाक होते त्या पद्धतीची त्यांनी कामगिरी केली आहे. आणि आणखीन एक बाब तुम्हाला सांगावीशी वाटेल, संडे स्टारमध्ये देखील जबरदस्त बॅट्समन आहेत, जबरदस्त फलंदाज आहेत. त्यांना मात्र आता चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. जर समोरच्याचा नहला असेल तर नहल्याला सर दहल्याने उत्तर प्रत्युत्तर द्यावंच लागेल. कारण संडे स्टारच्या जसं संघाची बांधणी आहे, त्यांचा संघमालक जसा आहे तो त्यांना मात्र पॉझिटिव्हली प्रोत्साहित करत असेल. समोरच्या संघाने जरी आपल्याला 87 धावा मारले असतील, आव्हान कठीण असलं, 434 धावांचा पाठलाग करताना 438 धावा ठोकून काढल्या होत्या साऊथ आफ्रिकेच्या संघाने आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेवटच्या खेळाडूचं देखील योगदान होतं. मार्क बाउचरने विनिंग शॉट जरी मारला असला तरी दोनच खेळाडू असे होते सर की जे धावा चेंडूंपेक्षा कमी होते, ते म्हणजे होते AB डिव्हिलियर्स आणि जॅक कॅलिस. त्यांचे सर्वोत्तम दोन खेळाडू म्हणजे दोन सर्वोत्तम खेळाडूंनी खेळ दाखवल्या व्यतिरिक्त देखील तसं असताना देखील इतर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. म्हणजे लक्षात घ्या, 87 धावा जरी मोठ्या असल्या तरी स्ट्राईकवर असणारा हा मालवणी मसाला तिखट ठरू शकतो. मालवणच्या मातीतला हा खेळाडू सर्वेश तेरेखोलकर हा मालवणी मसाला किती तिखट आहे ते आपण पाहायचं आहे. त्याची मात्र जबाबदारी असणार. ही सगळीच मंडळी बघा, ही संडे स्टारच्या आजूबाजूचीच ही सगळीच मित्रमंडळी आहे. क्रिकेटमुळे ही सगळेच प्लेयर्स त्यांच्या दुसऱ्या संघांमधून खेळतात, मात्र जयेशच्या सोबत खेळण्याची संधी यांना मात्र मिळाली आहे. त्यात स्वप्नील असेल, स्ट्राईकवर असणारा सर्वेश असेल, यांना मात्र आपला मैत्रीचा आता प्रतिसाद द्यावं लागेल. मित्रांनी अडचणीत दिलेल्या हाकेला उत्तर द्यावं लागेल. ओव्हर टू यू सर. नक्कीच 87 धावांचं लक्ष. सुरुवात प्रणव. पहिला चेंडू शॉट मिड विकेटला कॅचिंग पोझिशन तयार केले. जर्सी नंबर 24 भग्येश. चांगली सुरुवात. सरांनी म्हटलं त्याप्रमाणे 434 438 केल्या आणि प्रत्येक मॅचमध्ये एक मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान देखील पूर्ण करण्यासाठी जी सुरुवात चांगली मिळाली. पहिल्या 2 ओव्हरला जर 35-30 धावा केल्या तर तुम्हाला पहिल्या 2 ओव्हरला 4 किंवा 5 षटकार खेचावे लागतील. पुढचा चेंडू प्रणवचा. आता मात्र या ठिकाणी काऊ कॉर्नेजेशने चेंडू खेळून काढतोय, एकदा पूर्ण करतोय, दुसऱ्या वेळी जातोय, मात्र 2 धावा पूर्ण करेपर्यंत थ्रो येईल. सुरुवात केलेली आहे. सर्वेश आणि ऋषिकेश ही जोडी मैदानावर आहे. एक स्लीप ज्या ठिकाणी मकरंद आहे, स्वतः यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सर्वेश बॅटिंग करतोय, यष्टीरक्षक सर्वेश, नॉन स्ट्राईकला ऋषिकेश आणि गोलंदाजी करते प्रणव. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू पॉवर प्लेच्या. आता मात्र लॉंग ऑनला कोणी नाही आहे, वन बाउंस नाही हो. व्हॉट अ स्टॉप आणि व्हॉट अ अटेम्प्ट. अप्रतिम, सुंदर, मॅग्निफिसंट अटेम्प्ट. एकदा जोरदार टाळ्या होत्या. युवा खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ वरून गेला बघा कुठे, वाईडिश लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी एवढं कव्हर केलं आणि त्यानंतर प्रयत्न, एक सुरुवात, एक चांगल्या प्रकारची सुरुवात आहे बघा दोन्ही बाजूला. धावसंख्या 4. या अगोदर विशाल याला आपण देखील पाहिलं होतं, ज्याने एक चांगल्या प्रकारे अटेम्प्ट केला होता. असंच 2 चेंडू एकूण जर पाहिलं तर 3 चेंडू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू जातोय, ओ लॉलीपॉप होता. एवढी मेहनत केली होती. मला वाटतं दीपेश आहे का तिकडे? येस, दीपेश. एवढी मेहनत केली दीपेशने, स्वतः गेला, त्यानंतर जवळ आल्यानंतर चेंडू निसटतोय. सर हा एक असा खेळाडू आहे की त्याच्याकडून कॅच सुटताना मी पहिल्यांदा पाहतोय. कारण मी थोडंसं क्रिकेट कव्हर केलं या मैदानात. दीपेशला कॅच सोडताना मी पाहिलं नाही. वैभव शेलारला देखील पाहिलं नव्हतं. चेतन भानत यावर्षी या खेळाडूंकडून मी क्वचितच त्यांना कॅच सोडताना पाहतोय. मात्र जर दुखापतग्रस्त असेल तर त्याला लॉंग ऑनवर ठेवणं कितपत योग्य आहे तो मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण खूप चांगले चांगले क्षेत्ररक्षक आहेत. शुभम आहे त्या संघामध्ये, योगेश ससे आहे, तो देखील लॉंगला करू शकतो, शंतनू देखील करू शकतो. एक दुखापतग्रस्त क्षेत्ररक्षक लॉंगला ठेवणं मोठा प्रश्न. अप्रतिम गोलंदाजी. प्रणयनी काय षटक टाकलंय बघा. पहिलं पॉवर प्लेचं षटक अप्रतिम ठिकाणी पद्धतीने तो हांदळतोय. ओव्हर टू यू सर.
येस नक्कीच पहिले षटक चांगलं हाताळतोय, त्याला कल्पना आहे 87 धावा जरी समोरच्या संघाला करायच्या असल्या तरी सुद्धा मला जे बेसिक काम दिलेलं आहे ते पॉवर प्लेच्या षटकासाठी मी माझी कामगिरी पार पाडणार आणि त्या प्रकारची गोलंदाजी करते. स्ट्राईकला आता ऋषिकेश येतोय. मगाशी या पद्धतीने हर्षल शिगवणला पाहिलं, मकरनला पाहिलं, तीच उंचीचा उंचपुरा असा खेळाडू फुल टॉस आणि डिक्लेअरमध्ये कारण ज्या प्रकारची त्याची उंची आहे थोडंसं लवकर खेळले, थोडंसं लेट खेळणं गरजेचं होतं. कदाचित आमच्या दिशेला चेंडू येऊ शकला असता. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. धावांची गरज 80. 5 ओव्हरला 80 धावा करायच्या असतील तर तुम्हाला 16 प्रत्येक षटकामागे आस्किंग रन रेट. आता 16 रन्स पर ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी युवा अंडर 22 पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळणे. आता गोलंदाजीसाठी अंडर 22 शुभमला शुभम कार्य करावं लागेल आणि ते शुभ कार्य करण्यासाठी ऋषिकेश आणि सर्वेश यापैकी एक वेगळा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. मकरन सुर्वे यष्टीरक्षकाच्या उजव्या बाजूला आपण पाहतो फर्स्ट स्लीपमध्ये. फर्स्ट स्लीप काही जागा असतात बघा. फर्स्ट स्लीपला आपण नेहमीच श्री मनोहर गावस्कर सरांना पाहिलेलं अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करताना. सेकंड स्लीपमध्ये जर पाहिलं टॉपमोस्ट ते म्हणजे मार्क होआ. शॉर्ट लेगला नेहमीच एकनाथ सोलकर सर. गलीमध्ये गॉर्डन ग्रीनेज. कव्हरला जडेजा डीप मिड विकेट. कव्हरला जडेजा म्हणजे अजय जडेजा. रवींद्र जडेजाला आपण मिड विकेटला पाहतो नेहमीच. काही पोझिशन असतात ज्या फार फेवरेट आहेत. शुभम स्लोवर वन मात्र थोडासा लेट खेळला, बनवला स्ट्रोक आणि वाईडिश लॉंग ऑनला चेंडू वन बाउन्स चौकार. दणदणीत खणखणीत एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. थोडंसं लवकर ना वेट अँड वॉच थोडं टर्न होईपर्यंत पाहिलं. स्लो रन चेंडू होता आणि त्यानंतर स्ट्रोक खेळले. 6 धावांसाठी नाही तर चौकारासाठी 4 धावा मिळतात. धावसंख्या 11. ही बॅटिंग करावी लागेल कारण प्रत्येक जर कॅल्क्युलेशन केलं 30 नाही तर 29 मध्ये तुम्हाला आता करायचे आहेत ते 79 आणि 29 मध्ये जर तुम्हाला 76 करायचे असतील तर तुम्हाला किमान 7 ते 8 षटकार खेचावे लागतील. 8 षटकार 8 किंवा 9 म्हणजे जवळजवळ 54 हे कॅल्क्युलेशन तयार करावं लागेल. 29 चेंडूमधले 12 कंपल्सरी 10 ते 12 षटकार खेचावे लागतील तर मॅच क्लोज होऊ शकते. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतं शुभम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज जाते पहिल्या स्लिपच्या वरून. 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते 12. 28 चेंडू आहेत आणि 28 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 75. 28 चेंडू 75 धावांची गरज. शुभम स्लोवर वन पुन्हा एकदा लॉंग ऑनला. आता मात्र बनवतोय का बघूया. तोच अटेम होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत दीपेश त्या ठिकाणी बॅकअपला जाईपर्यंत रनची संधी आहे का नाही. थोडंसं उशिरा होतोय. थ्रो उशिरा येतोय. कॉन्फिडन्स आणावा लागेल. 3 धावा मिळाल्या आहेत. जेडी फायटर्स बद्दल जे मगाशी म्हटलं तेच आता करावं लागेल संडे सिक्सरला कारण संघाचं नाव देखील सिक्सर्स आहेत. त्यामुळे षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 27 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 72. शक्य आहे 10 ते 11 जर षटकार लागले तर जवळजवळ 60. कॅल्क्युलेशन हेच आहे. जर तुम्हाला बाउंड्री मिड विकेट स्क्वेअर लेग वाईडिश मिड विकेट थोडंसं दूर आहे लॉंगेस्ट षटकार मात्र स्क्वेअर लेग जे कॉमेंट्री बॉक्स आहे आणि स्क्वेअर लेग मिड विकेट या ठिकाणी तुम्हाला जास्त षटकार पाहायला मिळतील. बऱ्यापैकी समोर लॉंग ऑफला देखील तुम्हाला षटकार खेचायला मिळू शकतो. ते कव्हर करावे लागेल. कन्वर्ट करावे लागेल. यू मस्ट कन्वर्ट दो स्ट्रोक इन दी बिग वन. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट शिवम. आता मग पुन्हा एकदा या ठिकाणी लिडिंग एज होते. फाईन खेळायचा होता नाही मात्र जो चेंडू निघून जातोय तो म्हणजे सर्वेश कारण जो स्लीपमध्ये होतो तो आता मात्र तिथून निघतोय आणि गलीला फर्स्ट सेकंड थर्ड स्लीपला होता. गोलंदाजी करण्यासाठी शुभम. धावसंख्या 16. 16. आता चांगला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न होता ऋषिकेशला. धावसंख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय स्टार क्रीडा मंडळ आयोजित आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमाने घाटला क्रिकेट लीग GCL 2021. प्रत्येकाने मास्क परिधान करा. सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती राहील. ओव्हर द विकेट शुभम. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवतोय. चेंडू येतोय लॉंग ऑनला. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. लॉंग ऑफला आहे खेळाडू. एका धावेने धावसंख्या 17. 17. 2 ओव्हर नंतर 8.5 ची सरासरी. 8.50 रन्स पर ओव्हर.
आस्किंग रेट वाढणार आहे, आता स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. जी बॅटिंग मगाशी 2 ओव्हरमध्ये आपण पाहिली होती जवळजवळ 30-35 या घरामध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये 41, चौथ्या ओव्हरमध्ये 49 आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये ज्या धावा कुठल्यात त्या जवळजवळ 36 नाही तर 37. त्यामुळे ही बॅटिंग करावी लागेल. मी म्हटलं कॅल्क्युलेशन षटकारांचं आहे. 24 चेंडू आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजे 70. 24 चेंडूमध्ये 70 धावा जर तुम्हाला करायच्या असतील तर निश्चितच तुम्हाला 8-9. थँक्यू सॉरी सर. तर आपल्या इथे उपस्थित झालेत श्री सचिन सहदेव खेतल, विभाग अधिकारी युवासेना चेंबूर विधानसभा. तुमचं अगदी मनापासून स्वागत. त्याचसोबत अजयजी कदम शाखा अधिकारी वॉर्ड क्रमांक 152. ही तरुण मंडळी, ही खरं तर तोफ आहे, ही ताकद आहे शिवसेनेची आणि सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात खूप मोठं नाव कमावलेली ही सगळी मंडळी. सचिनजी खेतल साहेब, तुमचं अगदी मनापासून स्वागत. मी विनंती करेन गणेशजी गायकवाड यांना सचिन खेतल साहेब यांचं इथे स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ तसेच मायेची शाल देऊन त्यांचं अगदी मनापासून आम्ही इथे स्वागत करतोय. हीच सगळीच मंडळी, विनय शेट्टे, गणेशजी गायकवाड यांची ताकद आहे. तुमचं साहेब अगदी मनापासून स्वागत. आणि या भगव्या रंगाची शाल ही सातत्याने ताकद आहे आपली, हा रंगच आहे. तर सचिन खेतल साहेब यांचं इथे स्वागत होत आहे गणेशजी गायकवाड यांच्या हस्ते. त्याचसोबत JCLचं एक मोमेंटो आहे, त्याच्यामध्ये आपण एक बॉलची एक वेगळी आठवण म्हणून एक ट्रॉफी तुमच्यासाठी ठेवली आहे. तर एक वेगळं आयोजन. पहा, ही मॅच आपल्याला वाटत असेल पूर्णपणे संपली. 24 चेंडू 70 धावा म्हणजे जिगरचा संघ JD फायटर सहज जिंकेल, तर तुमचा गोड गैरसमज असणार आहे. कारण या संघात नॉडी आहे, या संघात बरेचसे मोठमोठे खेळाडू आहेत. नॉडीसोबतच प्रदीप शिंदे देखील आहे, आणखीन चांगले फलंदाज आहे, स्वप्नील देखील आहे. आणि हा संघ जयेश आणि सुशांतचा संघ आहे, म्हणजे हा फाईट देणार. विशाल पांचाळ देखील एक मोठा AK-47. तर याचीच गरज आहे. सुरुवात होते का, चेंडू येतोय सरळ दीपेशच्या कुशीत. दुखापतग्रस्त जरी असला तरी तितका जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे तो. काय षटकार मारला आजच्या दिवसातील. त्यानंतर अजयजी कदम या शाखा अधिकारी 152 यांचं अगदी मनापासून आम्ही इथे स्वागत करतोय. त्याचसोबत शिवसेनेचे वरिष्ठ इथे उपस्थित झाले, तुमचंच देखील अगदी मनापासून स्वागत आहे. प्रदीप शिंदे येतोय, प्रदीप शिंदे सोबतच विशाल पांचाळ, यानंतर आणखी नॉडी, हे 2-3 चांगले खेळाडू या संघामध्ये. तर आता ही मॅच स्कूटीवरून आता KTM वर सवार होण्याची वेळ आलेली आहे. आता सर्वेश तेलेखोलकरला हात खोलावे लागतील. याच पद्धतीने मोठा फटका मारण्याचा आणखीन एक प्रयत्न. एक कॅच सुटली असेल, मात्र 2 अप्रतिम कॅचेस घेतलेत. यानंतर विशाल येतोय की नॉडी येतोय हे मात्र पाहायचं आहे. 45 नंबर जर्सी असणारा फलंदाज नॉडी, त्याचसोबत विशाल पांचाळ या संघाची AK-47 आहे, तो येतोय का. हां, विशालचं आगमन होतंय. आता मात्र तुम्हाला जोरदार प्रहार प्रत्येक चेंडूवर होताना दिसेल. प्रदीप शिंदेला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, पहिल्या चेंडूपासून प्रहार करावे लागतील, कारण वाट पाहण्याची वेळच राहिलेली नाही आहे. सर, ओव्हर टू यू सर. सॉरी सर. येस, नक्कीच आलेल्या पाहुण्यांचं सत्कार सन्मान करणं फार गरजेचं आहे, कारण आपली संस्कृती ती आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही स्टार क्रीडा मंडळाच्या वतीनं घाटला क्रिकेट लीगमध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपण या संघामध्ये शांतूला देखील पाहतोय. शांतूचा एक वेगळा रेकॉर्ड आहे टेनिस ईशामध्ये, तो देखील तुम्हाला मी नंतर सांगेन की कशा प्रकारे एका अटीतटीच्या लढतीमध्ये शांतूने ती बॅटिंग केली होती आणि त्या ओव्हरमध्ये त्या किती चेंडूमध्ये किती धावांची गरज होती. ओव्हर द विकेट, शॉर्ट चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतो वाईड, अवांतर धाव. एक एक धाव महत्त्वाची आहे, चौकार षटकारांची गरज आहे, कारण 86 धावा जेव्हा होतात, 87 धावांची गरज असताना तुम्हाला चौकार षटकारानेच मॅच क्लोज करावी लागेल. ओव्हर द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मोरिश. फुलटॉस चेंडू, मिस टाइम होतोय. प्रदीप स्वतःवर देखील नाराज असेल,
कारण यस पंचांचा इशारा बायच्या रूपामध्ये थोडासा जलद गतीने नाही, मात्र जो फॉलो थ्रू होता, ज्या पद्धतीने प्रदीप तयार होते त्या फटक्यासाठी, स्वतः कॅप्टन आहेत संडे सिक्स संघाचे, बॅटिंग इनिंग करावी लागेल. द कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द टीम, त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. स्लोवर वन ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. मग हे संकेतला आपण पाहिलं होतं ज्यावेळेस तो गोलंदाजी करतो युनिक स्मॅशर्स, आणि कपिल आणि गणेश गायकवाड यांनी त्याला जाऊन काही कानमंत्र दिला होता, आणि त्या पद्धतीनेच थोडंसं वेगळी गोलंदाजी पाहायला मिळते मॉनिश. आता मात्र हा चांगल्या टप्प्यावर आहे, चांगली यष्टीरक्षण कामगिरी करताना गोलंदाज आहे तो म्हणजे मोनिश, आणि यष्टीरक्षक सर्वेश अक्षरशः स्टंपला चिकटून उभा आहे. एक स्लीप आहे मकरन, शॉट मिड विकेटला खेळाडू, कव्हर पॉइंटला कॅचिंग पोझिशन मिड ऑफ. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण, एक बॅलन्स साईड पाहायला मिळते. जो संघ आहे फायटर, जेडी फायटर्स, ज्या संघाचे 2 असे ओनर आहेत जे क्रिकेट लवर्स आहेत, खूप उत्कृष्ट खेळाडू स्वतः देखील आहेत, क्रिकेटवर नितांत प्रेम असणारे जयेश पाटील, सुशांत सावंत. संघमालक पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. एका धावेने काही होणार नाही, चौकार षटकारांची गरज आहे. नक्कीच चौकार षटकारांची गरज आहे, आणि 2 दिग्गज फलंदाज या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवर आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. तर नक्की सर हे घाटल्यातलं क्रिकेट आहे, आणि नक्कीच एवढा लांबून प्रवास करून तुम्ही या ठिकाणी घाटलेकरांच्या प्रेमासाठी या ठिकाणी हजर होतात. तर घाटल्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? घाटल्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? नक्कीच घाटल्याने मला खूप प्रेम दिले, कारण मला या ठिकाणी तुमच्या स्पर्धेबद्दल बोलणे अतिशय चांगला चेंडू होता. कारण ओमकारच्या स्पर्धेला बिग बॅच मी आलो होतो, आणि ते व्हिडिओज, ते फोटोज माझ्या मोबाईलमध्ये अजूनही आहे. कारण ज्यावेळेस प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू होते, संतोष जेडी फायटर होते. नक्की सर थोडा वेळ तुम्हाला थांबवीन, ड्रिंक्स ब्रेक आहे, त्यामध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कट्टा वॉरियर्स व या ठिकाणी जेडी फायटर्स, GCL घाटल्यातला पहिलंच वर्ष, एक नवीन उपक्रम, या ठिकाणी नवीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. घाटलेकरांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म. नक्कीच सर्व घाटलेकर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते, कारण की गेले 2 महिने या स्पर्धेची तयारी चालू होती. नक्कीच एक चांगलं मॅनेजमेंट. अनिकेत पावसकर, आपण त्वरित स्टेजवर उपस्थित राहायचं आहे, व्यासपीठावर आपली वाट पाहत आहेत ऑर्गनायझर. प्लीज अनिकेत पावसकर. जिगर, आपणास विनंती राहील, ज्या ठिकाणी टॉस का बॉक्स आहे, प्रेझेंटेशन बॉक्स, त्या ठिकाणी लवकरात लवकर कट्टा वॉरियर्स कॅप्टन, कट्टा वॉरियर्स या ठिकाणी उपस्थित आहे. जेडी फायटर्स ओनर प्लीज. जिगर या ठिकाणी जेडी फायटर्सचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. सर घाटल्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला ऐकायचं आहे तुमच्या समालोचनामध्ये. नक्कीच घाटल्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हीच आम्हाला बोलवलं, आम्ही आलो, त्यानंतर संतोष सरांचा त्या ठिकाणी मला सहवास लाभला, आणि ज्या दिवशी मी इथून निघालो त्यावेळेस वेगळं स्वप्नवत होतं, कारण एवढा मोठा क्राऊड, आणि त्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर त्या मिळालेल्या टाळ्या, तर कधी अजूनही माझ्या मोबाईलमध्ये ते सर्व म्हणजे फोटोज आहेत, संपूर्ण प्राईज डिस्ट्रीब्युशन, उपस्थित मान्यवर, आणि निश्चितच ते एक दादा जे स्पॉन्सर होते ते पनवेलवरून खास त्या स्पर्धेला आले होते, आणि त्यानंतर संतोष मिडवाकर सर, त्यांचा मिळालेला सहवास, सर्व खेळाडूंनी जे दिलेलं प्रेम नेहमीच. काल देखील संतोष मिडवाकर यांनी फोन केल्यानंतर मी म्हटलं की घाटल्यामध्ये स्पर्धा आहे, मी निश्चितच पोचणार. मी 8:30ला इथे पोचलो, आणि यावर्षी तर वेगळं स्वरूप, म्हणजेच घाटल्यामधील स्टारकास्ट खेळाडूंची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी येतोय शंतनू. तर नक्कीच सर विक्रोलियन्स मधून, दहीसर बॉईज मधून पहिल्यांदा सुरुवात केली ज्यावेळेस बिपिन भाई सरांच्या माध्यमातून, आणि एक मॅच अशी होती की ज्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडू 30 धावांची गरज होती, आणि या बॅट्समनने 5च्या 5 चेंडू षटकार मारले होते. NL दहीसरचं मैदान होतं, आणि जबरदस्त कडे एकदा जोरदार टाळ्या होत्या शांतनूसाठी एकदा टाळा होऊन जाऊन द्या, कारण की घाटलेकर झालाय तो. येस तेच, कारण की नक्कीच घाटल्यावर खूप प्रेम आहे, आणि घाटलेकर झालाय सर. येत्या 2 वर्षात आपल्याला या ठिकाणी 2 वर्षाच्या आधी या ठिकाणी शंतनू सारखा एक
ऑलराऊंडर आणि एक दिग्गज क्रिकेटपटू या ठिकाणी घाटल्याला भेटला. येस, आणि लेदर क्रिकेट देखील अप्रतिम खेळतात ते. सुरुवात त्यांची ज्यावेळेस दहिसरच्या संघातून झाली, त्यानंतर एक वेगळ्या प्रकारे दहिसर बॉईज, नंतर विक्रोलियन्स, आणि वेगळ्या पद्धतीनं लेदर क्रिकेट देखील खेळणारे खेळाडू आहे. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू. आता मात्र लेग ब्रेक टाकला होता स्लोअरवर, गती परिवर्तन केलं होतं, आणि आता येतोय सोहन. सोहन एक चांगला खेळाडू आहे. हर्षलला आपण पाहिलं, लक्ष्मीकांत चव्हाणला पाहिलं, हर्षल, सोहन हे काही युवा खेळाडू आहेत. आपण सागरला पाहिलं, ज्याला टोपण नाव बटर आहे. हे सर्व युवा खेळाडू आहेत अंडर 22, आणि यातील प्रतिभा, जी गुणवत्ता आहे, ती तुम्हाला निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये जे लक्ष, एक टॅलेंट पाहायला मिळेल घाटल्याचं. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. स्लोअर ऑन ऑफ कटर होता आणि झेल सुटतोय. दिप्या गेला होता मागून, मात्र दिपेश पप्याला थोडंसं बॅकअपला उभा होता, मात्र जो तोल होता खेळाडूचा तो मागे गेला. कधी कधी आपण इंडियन स्टाईल नाही, ऑस्ट्रेलियन स्टाईल किंवा फॉरेन प्लेयर जे पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात त्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न, आणि झेल सुटते. जीवनदान. तर आमचे सहकारी मित्र या ठिकाणी योगेशजी चव्हाण, जोगेश्वरीवरनं रवी चव्हाण या ठिकाणी जोगेश्वरीवरनं इकडे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले. त्यांचंही आम्ही या ठिकाणी GCL मध्ये स्वागत करतो. धन्यवाद सर, या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात. रवी चव्हाण. ओव्हर टू आमचे लाडके सर्वांचे डॉट बॉल आहे तसा. नक्कीच रवी चव्हाण, आपलं देखील हार्दिक स्वागत. कारण जोगेश्वरीला कबड्डी स्पर्धा असतील, क्रिकेट नेहमीच एक वेगळ्या प्रकारचं योगदान या सर्वांचं असतं. ओव्हर द विकेट षटकारी पुढचा चेंडू. आता मात्र फुल लेंथ टाकला होता. जलद गतीने निशिरात टाकण्याचा प्रयत्न होता, फुल लेंथ होती, मात्र फुल टॉस गेला तो चेंडू. नक्की सर, या दोन्ही फलंदाजाच्या फलंदाजीचं मी एक वैशिष्ट्य सांगेन, कारण की दोन्ही फलंदाज या ठिकाणी दिग्गज संघामध्ये खेळतात, ओमकार संघामध्ये, आणि दोन्ही खूप घाटल्या परिसरातील एक नामचिन्ह. सांगितल्याप्रमाणे बघा, चेंडू या ठिकाणी बिग 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 षटकार. AK-47 घाटल्याची विशाल पांचाळ VP. आणि हा जेव्हा बघा, VP म्हणजे व्होल्कॅनो पॉवर, ज्याला एक वेगळा ज्वालामुखी म्हणू शकतो, हा उद्रेक झालेला आहे. आणि हा जर बॉम्बला झाला तर या ठिकाणी मॅच अजून क्लोज होऊ शकते, आणि आवश्यक आहे. घाटल्याची AK-47 नाव दिलं सर. ह्याच्या बॅटीतून जर फटके चालू झाले तर नक्कीच चेंडू या ठिकाणी मैदानात थांबणार नाही, तो सीमारेषेच्या पारच जाणार. एवढा स्पीड आहे ह्याच्या बॅटीला सर. नक्कीच ज्या पद्धतीने आताचा स्ट्रोक जो खेळला, खोदून काढला अक्षरशः जलद गतीने, चांगल्या प्रकारचं AK-47 निश्चितच. आणि हे टॅलेंट आहे, युवा टॅलेंटसाठी तुम्ही खूप चांगली संकल्पना आहे की अंडर 22 यांना देखील संधी मिळते. नक्की सर, या ठिकाणी क्रिकेट म्हटलं जातं की आता युवांचं आहे, युवांना जास्तीत जास्त संधी भेटली पाहिजे, कारण की आत्ताच आपण पाहायला गेलं तर 34 धावा धावफळ लागल्यात. आत्ताचं टेनिस क्रिकेट जर पाहायला गेलं तर विदेशात गेलेलं आहे. तब्बल या ठिकाणी दुबईला बघितलं जातं आपण, मोठमोठी स्पर्धा या ठिकाणी राबवण्यात येते, आणि आता फारसं मला वाटतं युवांना त्या ठिकाणी संधी दिली जाते. तर घाटल्यातही आता हा संकल्प राबवला गेला, आणि नक्कीच त्या संकल्पाचा पहिला दिवस बघा सर, किती जोरदार सुरुवात होते याची. नक्कीच, आणि तुम्हाला देखील हार्दिक अभिनंदन. एक म्हणजे तुम्ही विधानसभा समन्वयक झालात त्याबद्दल, आणि एका नवीन तुमच्या जे युनिक आहे त्याचं युनिक काम नेहमीच असतं अप्रतिम, मात्र अजून एक शाखा तुमची तयार झाली त्याबद्दल तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. नक्कीच सर, मी सांगेन त्या शाखेचं वैशिष्ट्य असं आहे की ती शाखा रात्री 2:30 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चालू भेटेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शाखेचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण मार्च या ठिकाणी 20% डिस्काउंट आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच घाटलेकरांसाठी आणि संपूर्ण चेंबूरसाठी हे डिस्काउंट आहे. येस, नक्कीच. आणि येस, प्रमोशन आपल्या व्यवसायाचं या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र गणेशजी तुम्हाला आणि गणेशजी तुम्हाला सांगू इच्छितो, जी मॅचेस चालू आहेत त्या लीग स्वरूपात, मात्र हे विसरता कामा नये. संडे सिक्सरने जर 12 बॉलला 30 केल्या तर त्यांच्या ज्या धावा आहेत, जो रन रेट आहे तो फार महत्त्वाचा ठरेल, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिला चेंडू जास्त उंचीचा, पंचांचा इशारा येतो वाईट, आणि हे फार आवश्यक आहे. शुभम आलेला आहे. मला असं वाटतं की सर 12 चेंडूमध्ये 40 धावा मारण्याची
क्षमता आहे दोन्ही बॅट्समनमध्ये, कारण की दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत आणि कॅपेबल आहेत. कारण की मी बघितलं आहे चांगले फॉर्मात आहे. विशाल असेल, प्रदीप असेल, जर त्यांनी ठरवलं, जर टायमिंग केला तर मला असं वाटतं 12 चेंडू 40 धावा मारतील. बघा सांगितल्याप्रमाणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण डिक्लेअर झोनमध्ये गेला, 1 धाव घोषित. हां, आणि त्या पद्धतीनेच बॅटिंग करावी लागेल. विशाल आहे, प्रदीप, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे आता 11 चेंडूमध्ये अजून जरी 30-35 जरी झाल्या तरी सुद्धा जी धावसंख्या 35 आहे, 35 म्हणजे 70, म्हणजे तुमचा जो नेट रन रेट आहे, ज्यावेळेस तुम्ही पराभूत होता, जिंकता, त्यावेळेस तो रन रेट जो असतो, किती धावांनी पराभूत झाल्यानंतर पुढच्या मॅचेसना त्याचा खूप फायदा होणार आहे की कोणत्या संघा अगेन्स्ट त्यांनी किती धावा केल्या होत्या आणि कशा पद्धतीने ते जिंकले आणि पराभूत. पुढचा चेंडू आता मात्र स्वीप खेळतोय, खेळाडू बाद गॉन. विशाल, पहा सर, फटका खूप चांगला होता, पण काहीसा टायमिंग झाला नाही आणि या ठिकाणी खूपच चांगला झेल पकडतायत. सांगितल्याप्रमाणे खूपच चांगला क्रिकेटपटू आहे विशाल, ऑलराऊंडर क्रिकेटर. घाटल्या संघात या ठिकाणी एक गाव एक संघामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो वारंवार. पण मला असं वाटतं की काही या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी मला वाटतं दोन्ही बॅट्समनचा डाऊन होता, कारण की खूपच जास्त धावा समोरच्या संघाने मारल्या गेल्या. पण मला असं वाटतं की जर आपला आत्मविश्वास जर आपण या ठिकाणी जर तेवढाच वाढू तर आपण ह्या धावा मला वाटतं इझीमध्ये चेस करू शकतात, कारण की समोरचा संघ फलंदाजी करूनच तेवढ्या धावा जमवल्या होत्या. जर आपली फलंदाजी झाली तर ती धावा काही म्हणजे कठीण नाही ठरत सर. नक्कीच. आणि प्रत्येक या दोन ग्रुपमध्ये ज्या 4-4 टीम आहेत यांचं लक्ष हे देखील असेल की आज आपण किती मॅच खेळणार आहोत. आपली पहिली मॅच जी काय असेल, आपण जिंकलो असो, आपण हरलो असो, मात्र पुढच्या मॅचेसकडे तुम्हाला एक चांगल्या पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने खेळावं लागेल, जेणेकरून तुमचं या स्पर्धेमधलं जिवंत राहू शकतं आव्हान. नक्कीच एक सर मोठा प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक संघाच्या या ठिकाणी बघा घाटला बोललं गेलं तर 120 संघ आणि मला वाटतं प्रत्येक संघामध्ये मला वाटतं या ठिकाणी 8-8 संघाचे प्लेयर आहेत. वेगवेगळे जे घाटल्यातले दिग्गज आणि जे चांगले परफॉर्म करतात ते प्लेयर आपल्या आपल्या टीम ओनरनी घेतलेले आहेत. तर मला असं वाटतं की थोडा ताळमेळ पण बसायला टाईम जाईल, कारण की प्रत्येकाला आपापल्या संघातून खेळायची सवय झाली आहे, डिसिजन घ्यायची सवय झाली आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की थोडा ताळमेळ बसायला पण टाईम जातो कुठल्याही स्पर्धेमध्ये. येस, आणि जे खेळाडू जर आपण पाहिले तर 125 टीममधून तुम्हाला 2 धावा या ठिकाणी पंचाने डिक्लेअर केल्या आहेत. 125 टीममधून तुम्हाला हे 15 काढायचे आणि त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळा लेवल जो आहे, स्टँडर्ड, तो वाढलेला आहे. पंचांचा इशारा येतोय शक्तिवंत सरांचा, 2 धावा. बघा Two लाख runs. लाख 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 रुपयाचे पॉईंट्स होते, पण काही काही या ठिकाणी जर मी बघायला गेलो की ऑप्शनमध्ये काही काही लोकांनी एका प्लेअरसाठी 50-50 हजार रुपये खर्च केलेत, म्हणजे 50-50 हजार पॉईंट खर्च केलेत. म्हणजे घाटल्यातले क्रिकेटपट्टू बघा, त्यांची मागणी बघा, त्यांचा डिमांड बघा. बाकीचे 15 नसले तरी चालेल, माझ्याकडे निखिल चव्हाण पाहिजे अशी मागणी आहे. कारण की क्या निखिल बात. चव्हाण, मी पाहिलं निखिल चव्हाण या ठिकाणी पहिलं घाटल्यामध्ये खेळण्याच्या आधी पहिलं सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला गांधी मैदानमध्ये सराव करताना पाहायला मिळायचा. निखिल चव्हाणला घाटला फारसा ओळखत नव्हता, पण जे त्यांनी त्याच्या गेममध्ये इम्प्रूव्हायझेशन आणलं आहे सर, कारण की जी जिद्द आहे ती आपल्याला त्याच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. निखिल असेल या ठिकाणी आपल्याला बाळा पाहायला मिळतो, कारण की जिद्द आहे त्यांच्याकडे आणि आपल्या जिद्दीवर त्यांनी आपलं गेम सर इम्प्रूव्ह केलं आहे. आणि मी असं बोलेन की वारंवार या ठिकाणी मला वाटतं घाटल्यात कमी असतात आणि आता त्यांच्या एवढ्या मागण्या झाल्यात की टूर जास्त करत आहेत. नक्कीच, आणि ही ओळख आहे आपल्यासाठी अभिमानाची, सन्मानाची गोष्ट आहे की आपल्या परिसरातला असा एक खेळाडू ज्याची मागणी आज बाहेर होते. फुलटॉस चेंडू, चिटके तो फटके, चेंडू 1 डायरेक्ट जातोय पायरीवर. त्या ठिकाणी बघूया पळून काढायचे आहेत की 2 धावा घोषांकित असतील सर. डायरेक्ट धावा, पायरीवर direct गेलेत सर. शक्तिवंत सर, सर घोषित आहे. 2 डिक्लेअर. तर नक्की सर घाटल्याचा एक मायनस पॉईंट जरी असेल, कारण की घाटल्यामध्ये आम्ही पाहायला मिळतोय की आम्हाला जसं पाहिजे तसं मैदान नाही आहे, पण त्या मैदानमध्ये पण ॲडजस्ट होऊन सर आम्हाला बाहेरच्या मर्यादित क्रिकेट खेळायला भेटतं. बाहेरच्या मर्यादित आम्ही खेळायला जातो तेव्हा आम्हाला खूप या ठिकाणी खूप अडचणी येतात, कारण की तुम्ही पाहताय की या ठिकाणी ग्राउंडची खूप मर्यादा कमी आहे, पण तिथेही मुलं ॲडजस्ट होऊन आपल्या घाटल्याला रिप्रेझेंट करत असतात. नाही ना, भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी सुद्धा हे जे यांच्याकडे जे फटके आहेत, स्ट्रोक्स आहेत, ज्यावेळेस हे सर्कलमध्ये खेळतील तेव्हा निश्चितच जबरदस्त. कारण उद्या परवा पण एक राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आहे बोरिवलीला, तिथे देखील हे तुमचे खेळाडू आले तर मला तर वाटत नाही 70-80 सहज करतील. धावसंख्या 5 ओव्हर 42, 42.
आणि मोठी धावसंख्याचा पाठलाग करताना नेहमीच आपण म्हणतो की सुरुवात चांगली लागते. मगाशी संतोष सरांनी देखील उल्लेख केला की कशा प्रकारे जेव्हा 434 धावा केल्या 438 करताना जी सुरुवात दिली होती स्मिथ आणि ज्या पद्धतीने हर्षल गिव्स खेळले होते आणि त्यानंतर जेव्हा विचारण्यात आलं होतं जॉन्टी रोड्सला तुझा मॅन ऑफ द मॅच कोण, तर त्यांनी सांगितलं होतं की मार्क बाउचर जेव्हा नॉन स्ट्राईकला होते तेव्हा त्याने 1 रन काढून मार्क बाउचरला स्ट्राईकला आणला, तो म्हणजे मकाय एंटीनी. त्यांनी जर ती 1 धाव काढली नसती तर कदाचित स्ट्राईक लावून मार्क बाउचरने तो चौकार मारला नसता आणि 434चे 438 झाले नसते. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं जॉन्टी रोड्सने की माझा मॅन ऑफ द मॅच मकाय एंटीनी आहे, जो आता आपल्याला माहीत आहे की एक लेजंड्स क्रिकेट स्पर्धा सुरू आहे ज्याच्यामध्ये भारत फायनलला पोहोचलेत रायपूरला. तर अशा ठिकाणी देखील असे काही खेळाडू असतात की जे संघासाठी अप्रतिम कामगिरी करतात. आणि तुम्ही ज्या आपल्या घाटल्याच्या खेळाडूंचा उल्लेख केला, जी भौगोलिक परिस्थिती काही असेल मात्र त्यांची जे टॅलेंट आहे, जी गुणवत्ता आहे, त्याला निश्चितच कमी तोड नाही आहे. एक जबरदस्त खेळाडू आहेत प्रणव. पहिला चेंडू या ठिकाणी आउटसाईडला खेळतो स्क्वेअर लेगच्या दिशेने, डिक्लेअरमध्ये 1 धाव. त्यामुळे नेहमीच मी तुम्हाला मध्ये मध्ये विचारतो ते ह्यासाठीच की तुमच्या टुर्नामेंट कधी आहेत, कारण इकडे जरी गाठलेला कुठली स्पर्धा असेल लाईव्ह असेल आणि मी समजा लाईव्ह पाहत असेल तर मी बाकीच्या पाहत नाही, मात्र या ठिकाणच्या नेहमी पाहत असतो ज्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट तुमचं सुरू असतं जे आयोजन. आता मात्र या ठिकाणी हाफ वॉली घेऊन मिडल लेग समोरचा चेंडू, मात्र 2 धावांसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट. म्हणून म्हटलं प्रदीप शिंदे यांच्याकडे क्लास आहे. हा तितकाच घातक डेंजरस बॅट्समन आहे आणि हा जेव्हा फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस भल्या भल्या गोलंदाजांची त्रेधा तिरपीट आणि चिन्हड्या उडवणारा आहे. या फलंदाजाला सर कोणाची गरज नाही लागत, तो सेल्फ परफॉर्मन्स देणार आहे, कारण की वैयक्तिक त्याचा जो स्टान्स आहे, बॉडी बॅलन्स आहे, याच्यावरूनच कळतं की किती वेगळी एक टॅलेंट आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे की फुल लेन नाही, थोडासा लेफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. आणि तुमचं एक वेगळं स्लोगन आहे बघा, प्रत्येकाच्या टी शर्टवर जो एक वेगळा स्लोगन आणि जे चित्र आहे, मला वाटलं की मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा सुरू आहे की काय. हां, एक वेगळ्या प्रकारचं ते एक द्योतक आहे. आणि मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडूवर खेळाडू येतोय, खेळाडू बाद गॉन. प्रदीप शिंदे परत त्या स्वतः कर्णधार संडे सिक्सर्स. यानंतर कट्टावर येत जेडी फायटर्स. जेडी फायटर्स तुम्ही खेळत आहात, तुम्हाला थोडासा ब्रेक दिला जाईल फक्त आणि त्यानंतर तुम्हाला मैदानात पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे. जेडी फायटर्स जे फिल्डिंग करणार आहेत, कट्टा वॉरियर्स तुम्ही तयार राहायचं आहे, कारण जशी मॅच संपेल त्यानंतर छोटासा ब्रेक फक्त रिलॅक्स करण्यासाठी असेल जेडी फायटर्सला आणि त्यानंतर त्या मॅचला सुरुवात करणार. आज 5 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. गणित नक्कीच सर. या ठिकाणी पहा का या ठिकाणी फलंदाजी आली आणि मकरंद सर्वात जास्त फॉर्मात असणारा फलंदाज आहे. मी पाहिलं आहे की तर नक्कीच मकरंद जास्त फॉर्मात आहे. गेले 2 वर्ष आपण पाहतो सर, कारण की या फलंदाजाने घाटल्यात पूर्ण गोलंदाजाला नुसतं नाबूद करून ठेवलं आपलं फलंदाजीवर सर. तर तशीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि एवढी मोठी धावसंख्या या ठिकाणी संडे सिक्सरच्या समोर उभी केली. नक्कीच एक चांगला परफॉर्म करतायत आणि यानंतर परत सामना त्यांचाच असेल सर. नक्कीच काहीतरी आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. जो संघ पराभूत होणार आहे आजच्या दिवसामध्ये, मात्र कट्टा वॉरियर्स यांना पूर्णतः त्यांची बॅटिंग ऑर्डर चेंज करावी लागेल. कुठल्या बॉलरला कधी आणायचं आहे, पॉवर प्लेमध्ये अंडर 22 कंपल्सरी आहे, त्यामुळे कोणता बॉलर तुम्हाला खेळ करावून देणार आहे. यस, आणि याबरोबर मॅच संपलेली आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. गिव्ह देम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर जेडी फायटर्स. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे नन अदर दॅन अ प्लेयर हु स्कोर्ड अ बोल्ड. बघूया काय आहे, थोडंसं रहस्य वाढवतंय तुमचं, मात्र यासाठी तुम्हाला घेऊन जाणार आहे संतोष मिडबावकर आणि गणेश गायकवाड यांच्याकडे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी टॉस झालेला आहे, मॅन ऑफ द मॅच कोण आहे आणि यानंतर काय घडणार आहे. पुढच्या मॅचसाठी कट्टा वॉरियर जेडी फायटर्स तयार राहायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, मात्र तोपर्यंत तुम्हाला घेऊन जातोय संतोष मिडबावकर सरांकडे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू संतोष सर.